तुमचा विश्वास आमची बातमी। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलिसांच्या हाताला हिसका देत फरार झालेला प्राणघातक हल्ल्याचा आरोपी क्रिश शिंदे याला भद्रकाली पोलिसांनी कसारा घाटाजवळून अवघ्या 12 तासातच पुन्हा ताब्यात घेतलाय। विशेष म्हणजे त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या किरण परदेशी यालाही अटक केली आहे। क्रिश शिंदे याने काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरात एका व्यक्तीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता। या प्रकरणी त्याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले। कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली होती। मात्र पोलीस कोठडीत ठेवण्यासाठी पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना क्रिश शिंदे याने पोलिसांच्या हाताला हिसका देत तेथून पलायन केलं। ही घटना घडताच भद्रकाली पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर आरोपी क्रिश शिंदे हा कसारा येथील घाट परिसरात सापडला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणले असून दोन्ही आरोपींना कठोर शासन करण्याची तजवीज ठेवली असल्याचं भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी सांगितलंय। भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2025 कलम 109(1)(3)(5) भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यात आम्ही क्रिश शिंदे नावाचा आरोपी अटक केला होता। तो काल दिनांक 29 तारखेला पोलीस कस्टडीत असताना आमच्या अंमलदाराच्या हाताला झटका देऊन तो पळून गेला होता। त्याला मदत करणारा किरण परदेशी नावाच्या इसमाच्या गाडीवर बसून पळून गेला होता। तर आम्ही त्या संदर्भात आमच्या डीबी पथकाचे सत्यवान पवार आणि पथक यांनी आज पाटे किरण परदेशी या इसमाला ताब्यात घेतलं होतं। त्याच्याकडून माहिती घेतली। त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून क्रिश शिंदे नावाच्या आरोपीचा पाठलाग करून कसारा घाटातून जंगलातून त्याला आज रोजी ताब्यात घेतलंय। आम्ही 12 तासात त्याला ताब्यात घेतलेलं आहे। 12 तासात दोघांना ताब्यात घेतले का? 12 तासात दोघांनाही ताब्यात घेतलं। ज्यांनी मदत केली किरण परदेशी यालाही ताब्यात घेतलं होतं आम्ही पाटेच, आणि त्याला आज रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतलेलं आहे क्रिश शिंदे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन न्यूज, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।